श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांच्या सुंदर अनुभवांचे. श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आले की कोणतेच टेन्शन राहत नाही. प्रत्येक संकटे, दुःख, अडचणी याचं निरसन श्री स्वामी समर्थ करत असतात. आणि जेव्हा स्वामी एखाद्या संकटातून बाहेर काढतात तेव्हा अनमोल आणि सुंदर अनुभव देत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या पुणे जिल्हा येथील ताई आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात आलेले स्वामींचे अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. ओळखलं का? कशा आहे तिथे? हो, मी एकदम मस्त आहे. तुम्ही कशा आहात ताई? हा, मी पण. तुमचं बाळ बरं आहे ना? हो हो, बाळ पण छान आहे. हा का? हो. अहो, मला बरंच दिवस आता हे नाही का माझं ते पारायण संपलं तर ते सांगायचं होतं अजून अनुभव. हा हा. पण ते काय आता हे काम बिम आता ही माझी पळापळ ह्या लग्नाला त्या लग्नाला तिकडं इकडं कार्यक्रम उद्घाटन पुढं काय चालूच असते. हा हा हा. स्वामींनी चांगलं कामाला लावले ना. हो ना हो ना, असू द्या नाव ताई. हा. तर काय झालं ते आजोबा नाही का एक अनुभव ऐकला मी. त्यांनी नाही का ते सांगत होते मला पॅरालिसिस झालाय. छान म्हणजे जे मी तुम्हाला खरंच सांगते मी एकही ग्रंथ मी वाचलेला नाहीये. सगळे मी ऐकून श्रवण करून नाही का म्हणजे तोंडाने नामस्मरण आणि कानाने ऐकायचं. पण ते जे सांगत होते ना तुमचा अनुभव ते अगदी नाही ते विचारित होते ना तुम्हाला जे जे स्पष्टपणे ते मला सगळं कळत होतं. म्हणजे सांगावं असं वाटायचं उत्तर पटापट म्हणजे एवढं जवळ असं म्हणजे एवढं डोक्यात फिट झालं असं म्हणजे नाही का असं. हा, ते नाही का म्हणले ते डोळा गोरक्षनाथांनी दिला. त्यांचा गुरु कोण किती वर्ष तपश्चर्या केली ते गर्भातून जन्माला ना आलेले म्हणजे असं हे सगळं मला म्हणजे ते बोलले की त्याच्यातून लगेच समजायचं नाही का. म्हणजे ते त्यांनी गोंदवले महाराजांच्या तिथं खूप वर्ष होते ना पुजारी म्हणून, त्याच्यामुळे त्यांनी ग्रंथ वाचले भरपूर. हा ना, आहे ना. अहो म्हणजे मग मी तुम्हाला सांगते ना त्यांनी एवढे ग्रंथ वाचले. ते जे ज्या प्रश्नांचं उत्तर ते नाही का म्हणायचे हे काय झालं डोळा कशाला काढून दिला अगदी म्हणजे माझ्या तोंडपाठ म्हणजे. आणि फक्त मी तुम्हाला सांगू ही 5 वर्ष पूर्ण व्हायला ही सेवा व्हायला अजून 5 वर्ष पूर्ण व्हायला वेळ अजून. हो. आणि जे ते सांगत होते त्या प्रश्नांचे उत्तर अगदी म्हणजे जिभेच्या शेंगा म्हणजे ते काय बोलले शेवटची स्वामी करून घेतातच हे. आणि स्वामींच्या सारखी श्रेष्ठ भक्तीच नाही कुठं मग असं म्हणजे ह्या शब्दाचं मला ते डोक्यात आलं. मी आता अनुभव ऐकला. तर नाही का की डोळा का काढून दिला त्यांनी कशी भक्ती केली काय केलं त्यांनी नवनाथातलं सांगितलं त्रिवल्लभांचं सांगितलं नाही का. त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म शिवाजी महाराज कोण होते काय. अहो मग मला एक कळलं की ते इतक्या वर्ष म्हणजे मी सेवा केली आणि प्रहरी सेवेचं सांगितलं महत्व. ते तुम्हाला सांगू का माझं आहे ना हवन राहिलं होतं ते बोलले ते बरोबर आहे. आणि त्याच्यात मग प्रहरी सेवा झाली. एक माणूस स्वामी भक्त त्याच्याकडून माझी आहे ना सहज म्हणजे मी हवन करतो मग त्याच्याकडून मी हवन करीतो म्हणला मी नाही का ते सेवा ते नाही का म्हणजे त्यांचं ते आहुती द्यायची ते. तर ते आमच्या घरी आले आणि सहज म्हणले आणि मी म्हणलं उद्या तर करता का म्हणले. हा चालेल मी सगळं घेऊन येतो तुम्ही मला पैसे द्या. आणि मी जिकडं होम करत होते ना तिकडं पूर्ण आहे ना त्याच्यात जाळ दिसत होता फोटो मध्ये स्वामींचा. म्हणजे मी नाही केला ते त्यांनी करून घेतला कारण बऱ्याच दिवसांचं ते मला करून घ्यायचं होतं असं ते नाही का म्हणजे काहीतरी होतं त्यांचं ते करून घेतलं त्यांनी. आणि मग दुसरी गोष्ट आता ते गुरुचरित्र स्वामी चरित्र आता हे काय झालं हे स्वामींचं नाही का आता पारायण चालू पुण्यतिथी
हा पुण्यतिथी. हं. तर मी आहे ना तिकडे डांगे चौक मठ तिकडे जात होते. हा. जात म्हणजे मला सांगते 5 मिनिटं बसूनही नामस्मरण केलेलं नाही असं पण आहे माझं. हा हा माझी मुलगी बसलेली होती हा हा तिथे शेवेला. हा हा तर मी 1-2 वेळा गेले तिच्या संग. तीर्थप्रसाद आपलं हे अन्नदान होतं शेवटच्या दिवशी महाप्रसाद होता त्यावेळेला गेलेली. हा आणि त्याच्यानंतर योगायोग येत नव्हता जाण्याचा काही किंवा ते बोलवीत नव्हते असंच म्हणावं तर नाही का. मी आजूबाजूने येऊन जायची पण मठात मी कधी गेलेच नाही. हा हा हॅलो हा बोला ना, ऐकू येते ना. हॅलो आवाज येतो तुमचा, तुम्हाला काय झालं काय माहिती. हा आणि मग आहे ना त्या मठात आता बरं का हो बरंच मला वाटतं 3-4 वर्ष 3 वर्ष होऊन गेला असं माझी मुलगी त्या मठात सेवेला बसलेली होती डांगे चौकातल्या नाही का. हा हा तर मला स्वामींचं म्हणजे मला जर काय असेल ना तर ते मोबाईलच मध्येच कळतं की नाही का की आज असं असं होतंय म्हणे नाही का समजतं आणि ते खरंच असतं. तर मला स्वामी असे बोलले की नाही का की तुझी वाट बघतोय मी, हा तू हा कधी यायची, कुणाची पावलं वाजली तरी मी मठात वाट बघतोय तुझी नाही का. हा हा तर मी म्हणले अरे बापरे. पण म्हणलं आता काय करायचं. तर इथली शेजारची माझी ती सून आहे तिला मी म्हणलं हं. आपण काय करू आज अगं मला तर संकेत आलाय स्वामींचा काही करून मला मठात जावीच लागेल. तर इथली पोरगी आहे. तर ती म्हणली की तिला मी म्हणले तर ती म्हणली अगं मला आज काम आहे जरा बाहेर मग मी जाते आपण उद्या जाऊ मग नाही का मठात. हा माझ्या मुलीला तिकडे ठेवून येते आणि मग बाहेर येईन मी मग उद्या जाऊ आपण रिक्षा करून नाही का ओलाची. हा हा चालेल म्हणलं. तर ती गेली तर ती म्हणलं मी तिला फोन केला तर ती म्हणली अहो मी नाही येणार आता मी इकडे चालेल मी नाही येणार म्हणली. मला काही येता येणार नाही का काय अशी काय बोलली. तर मग मी इथली होती तिला म्हणले. तर ती म्हणली हा आपण जाऊ दोघी जणी. हा तर ह्यांना म्हणलं माझ्या मिस्टरांना म्हणलं चला की आपण जाऊ. तर माझ्या मुलीचा फोन आला म्हणली की माझ्या मुलीला घेऊन जा तुम्ही इथं येऊन घेऊन जाता का. तर हे म्हणले की तिला तिथं सोड मठापर्यंत तिथपर्यंत आम्ही येतो. मग तिथपर्यंत ती म्हणली नाही नाही तुम्ही आलं तर घरी यायचं नाही तर मग नका येऊ म्हणली. तर बरं म्हणलं ठीक आहे जाऊ दे मरू दे तुमचा गोंधळ झाला म्हणलं काही करा पण मला आज जायचं म्हणलं कसल्याही परिस्थितीत म्हणलं. ते माझ्या बहिणीची सून आहे तिला म्हणलं की मला ओलाची रिक्षा बुकिंग करून दे मला यायचं म्हणलं आज. आम्ही एवढ्या वेळ ती मुलगी एवढ्या वेळ बुकिंग करीत होती झालीच नाही आणि हे पण म्हणले मी नाही येणार जा तुला जायचं तर नाही का म्हणजे असे म्हणजे जा तू. हा हा मला राग आला थोडासा म्हणलं नाही का स्वामींना म्हणलं तुम्हीच परीक्षा बघताय म्हणलं आता पण तुम्ही किती काय करा पण म्हणलं मी येणार आहे एवढं मात्र खरं आहे म्हणलं. आणि मग रिक्षा लय वेळची बुकिंग केली तर ती मला ती पाठीमागची ती काय म्हणली माझी सुनबाई म्हणली अगं मी चहा घेत होते तर तुम्ही म्हणल्या ती सुनबाईला ती म्हणली तुम्ही काकी म्हणल्या की नाही का मी चहा घेत होते तर तुम्ही म्हणल्या चल 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 चल. मग मी अगं चहा पण नाही केली म्हणलं मग जाऊ दे मुर्दे इथं आम्ही एवढं वाईट लागलो नाही तर नाही मग म्हणलं आपलं चल मग चहा घेऊ. तिथं चहा घेतला आणि तेवढाच फोन आला की तुझी बुकिंग झाली गाडी. अरे वा. आम्ही मग गेलो डांगे चौकात. तर माऊलीला म्हणलं आता बघ तू जसं काय मी आले तर तुम्ही आहे ना माझ्या घरात ना काय करा एक रुद्राक्षाची माळ घाला. म्हणजे मला कळन की खरोखर माझी माऊली माझी तिथं वाट बघत होती बरं का हो. अरे वा. अगदी देवाचं भांडणं करीत होते नाही का. म्हणलं मला कळलं तसं कसं कळणार आहे जेव्हा तुम्ही एवढी लोक येतात तर माझीच वाट बरी बघत होते आणि असं मला कसं कळणार आहे की तुम्ही माझी वाट बघत होते. म्हणलं आलं ना चांगली एवढी रुद्राक्षाची माळ माझ्या गळ्यात घाला मला तरी कळलंच पाहिजे खरोखरच स्वामी माझी वाट बघतात तिथं म्हणून. अरे वा. हा आणि गेलो बाई उतरलो तिथं गेलो मठात गेलो पाय धुतले आणि तेवढ्यात ते ना ती ह्याची खंडोबा सप्तशती नाही का हो. हा त्याची ती शावा संपली होती ते होम संपला आणि सगळे निघाली बाहेर निघत होती नाही का. आता मला काय माहिती ते दर्शन बाहेरून घ्यायचंय का आतमध्ये ज्यांना शावा भेटत ते जात्या ते ह्याचं चाललेलं होतं प्रहरी सेवेचं सांगितलं त्यांनी नाही का त्या दादांनी मगाशी त्या पुजाऱ्यांनी. आणि मग मी तिथं आतमध्ये जायला लागले तर त्या म्हणल्या काय होत तुम्हाला दर्शन द्यायचं का. तर मी म्हणलं हा त्या शेवेला असतात ना बाया तिथल्या मठातल्या. तर म्हणलं माझी काय ओळख बिळख नाही काय नाही. तर म्हणलं हा म्हणली मग नाही म्हणजे अहो तिथं बसायला लागतं थोडा वेळ तुमचा नंबर येईल म्हणली 10-15-20 मिनिटात पण तुम्ही तिकडे बसा म्हणली मी तुम्ही बाहेरून दर्शन घ्यायचं आतमध्ये तुम्हाला भेटणार नाही. आणि तेवढंच कराय माझ्या मुलीची नातेवाईक आहे तिच्या सासूची कोण मामाची मुलगी का कोणी तिथं ती मठात आज इथे पारायणाला बसते. मग तेवढ्यात मी तिथं जायला त्या बाईने सांगितलं मी आपली दर्शनच घेत होते. म्हणजे काय तुम्ही कधी आल्या तर म्हणलं आत्ताच आले म्हणलं मी आणि म्हणलं दर्शन झालं का.
म्हणलं शाळा घ्यायची का तुम्हाला? तर म्हणलं हा नाही, म्हटलं त्या म्हणल्या की बसायला लागेल तर ठीक आहे बाबा, भेटली तर भेटली, नाही तर नाही. म्हणलं आमचं काय नाही तसं, माझं तर नाही का. हा हा. ती म्हणली हो का इथं मागं उभ्या राहा. मग ती बाई जी ओरडत होती ना, ती म्हणली हो का इथं मागं उभ्या राहा, लगेच 5 मिनिटात तुम्हाला शावा भेटेल म्हणली. अहो एक बाई पुढची गेली आणि ती माझ्या संग म्हणली काय हो आम्ही किती वेळचं उभं राहिलोय आणि तुम्ही माझ्या मोर आल्या. तर म्हणलं ताई हे बघा मी हात जोडले तरी पण मला शावा, मला दर्शन झाले अखेरे, तुम्हाला जायचं असेल तर जा पुढं. म्हणलं तसं काय माझं काय नाही, उगाच कशाला तक करताय. तर त्या म्हणल्या नाही नाही ठीक आहे असू दे जा. मग मी गेले लगेच. मी गेले ना हो, मला डायरेक्ट प्रहरी शावा भेटली. विनाच डायरेक्ट माझ्या गळ्यात टाकला असा. अरे वा, म्हणजे तुम्ही मागितला पण नव्हता का? नाही मी तर मागितलंच नाही, असं म्हणजे असं झालं तिथे. हा हा. म्हणजे म्हणजे त्यावेळेला मी मागितलं होतं की म्हणलं गेल्या गेल्या माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घाल, म्हणजे मला कळलं ना की मी हा, खरंच माझी वाट बघ. तुम्ही ते स्वामींना सांगितलं होतं पण तिथं गेल्यानंतर काही नाही ना मागितलं? नाही अहो काहीच आम्हाला काय, मला अहो तेवढं काय मला माहित नाही ना तिथलं. हो ना हो मी ना. मागितलं नाही काहीच नाही. त्या म्हणल्या तुम्हाला प्रहरी शावा घ्यायची का? हा, आता ते प्रहरी शावा पण आपल्याला एवढं काही हेच नाही ना अनुभव त्याचा एवढा. हो ना हो ना. मग त्यातलं मी म्हणले की बरं ठीक आहे म्हणलं, देत असेल तर द्या, चांगलंच आहे म्हणलं नाही का. आणि ती मागची बाई होती ना, आणि बघा ना अहो, मी गेले माझ्या गळ्यात विणा पडला ना, तर त्यावेळेला ते सद्गुरुनाथ नाही का, ते तुम्ही नाही का सद्गुरुनाथ अंत नका पाहू. हा 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 हा. तर इतकं मला म्हणजे माझ्या गळ्यात विणा घातला ना त्यावेळेला मला असं स्वामी पुढचे दिसायचेच बंद झाले. एवढं डोळ्यातून धारा लागल्या मला की मी म्हणजे अरे देवाला म्हणलं इतकं तू ऐकतो हे मला माहितीच नव्हतं नाही का. की म्हणलं माझ्या गळ्यात तुम्ही काय ह्याची माळ घालणार आहे का, रुद्राक्षाची माळ घालणार आहे का नाही का, म्हणजे असं म्हणले. हो ना. तुम्ही सांगितलं ना की मी माझी वाट पाहताय तर मला माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घाला. हा. आणि मी खरोखर ती गेली आणि म्हणली ही सेवा घ्या. आणि ज्या बाई मला आडवीत होती ना, हा. त्या बाईने काय केलं, तो विणा घेतला आणि तिचा तिने गळ्यात घातला. तिचा तिने म्हणजे घालायला नाही लागत स्वतःहून स्वतःचा. हा हा. तिचा तिने घातला. ती म्हटली की तुला सेवा मिळणार नाही, तुला इथे आहे ना नामस्मरणाची सेवा घ्यायची, मनी मोजायचं. तू 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 ना तुला विणा नाही भेटणार. असं स्वतःहून घातला ना त्याला विणा भेटत नाही. बघा म्हणजे म्हणजे काय काम म्हणजे काय. हो ना. अहो खरं म्हणजे एवढा छोटा अनुभव आहे पण इतका म्हणजे नाही का असा अनमोल एवढा की बस रे बस. नाही हो, छोटा अनुभव हा नसतोच ताई. साक्षात स्वामींचा साक्षात्कार म्हणजे छोटा अनुभव झाला हो समजा. अहो असं का नाही बोलावं. आणि त्या प्रहरी सेवा घ्यायला त्या बाया ना एवढ्या बसलेल्या होत्या, त्या सुद्धा काही बोलल्या नाही. आणि एकच फक्त मला आडवी गेली, तिला प्रहरी सेवा भेटली नाही. बापरे बघा. तिला म्हटलं की तू इथं नामस्मरण करायचं, तू स्वतः का विना घातल्यात. आणि ती मला म्हणत होती, तर मी काय म्हणलं माऊलींचं बघा तुम्ही जाऊ शकता पुढं किंवा काय, मी मागितलेली नाही, त्यांनी होऊन मला दिलेली आहे. आणि मी काय मागितलं नाही, मी इथून दर्शन घेतलं तरी घेतलं. मी असं ठरवूनही नव्हते आले की मला प्रहरी सेवा पाहिजे किंवा काय पाहिजे, मी असंही बोलले नव्हते. तुम्हाला जायचं असेल तर पुढं जातं, नाही म्हणल्या जा पुढं. त्या काहीच नाही बोलल्या. म्हणजे आतमध्ये ज्या सेवा देतात ना त्या आल्या आणि म्हणल्या हे विना घ्या तुम्ही, त्याला म्हणजे तुम्हाला प्रहरी सेवा मिळाली. मग मला डायरेक्ट गळ्यात विणा घातला तिने. हो ना. तुमची ही बाई हा मग मी म्हणलं होतं ना स्वामींना, कसं की तुम्ही मला रुद्राक्षाची माळच घालणार आहे एवढी वाट बघताय. ताई अहो असं सांगितलं होतं की पाय वाजले ना तरी मी दरवाजात उभे, पाय वाजले तरी मला वाटतं की तू आली म्हणून, मी इतकी तुझी वाट बघतोय. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण केली त्यांनी लगेच. बघा कसं किती म्हणजे खरोखर माणूस म्हणतो की देव जसं काय देवच ऐकतोय आपला, असं म्हणजे नाही असं. हो ना हो. मला तो अनुभव सांगायचा होता. आणि आता या दादांनी सांगितलं होतं ना, तर ते म्हणजे ते आता अक्षरशः पुजारी म्हटलं तर विषयच नाही राहिला ना बाकीचं सगळं नाही का. म्हणजे ते ना भरपूर वर्ष म्हणजे असं काही 1-2 वर्ष पण नाही, भरपूर वर्ष होते वाटतं तिथं तेच नाव त्यांचे जे ती सांगत होते ना, हा. अहो ते जे खूप सांगत होते ना ते हा. ते ना खूप सांगत होते परंतु एक तास एकदम मला एकदम पद्धतशीर म्हणजे असं ऐकाय वाटत होतं ना की खरोखर मला ते ग्रंथाचं कसं काय एवढं हे झालं कुणास ठाऊक. तुम्ही वाचला होता का अगोदर? अहो मी तुम्हाला सांगते ना, मी एवढे ग्रंथ वाचले काहीच नाही, सगळे ऐकलेले. गुरुबोध दत्त महाराजांचा गुरुबोध आहे ना तो, परत नवनाथ पृथ्वी. ते सांगत होते ना की हा ग्रंथ वाचा तो ग्रंथ वाचा असं म्हणजे सांगत होते ना. हा मग
आणि ते नाही का त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत होते ना, हा. ते तुम्हाला नव्हते का म्हणत डोळा का दिला ते ना, पित्र असले ना आपले पित्र घालतो ना आपण भाजोबत मध्ये, त्यावेळेला आहे ना त्यांनी सांगितलं होतं की ज्या भिक्षा मागून, आता ते भिक्षा मागून आणायचे ना, दत्त महाराजांनी सांगितलं की गोरक्षनाथ भिक्षा मागायला गेले होते. तर आहे ना ते. हा, तर नवनाथ पोथीमध्ये येतं ते गेले भिक्षा मागायला, तर पित्र होतं त्यांच्या इथं. तर तिने भिक्षा दिली त्याला आणि ते आले आणि गुरु परीक्षा बघत होते ना त्यांची. म्हणले की ते उडदाचा वडा होता, उडीद वडा असतो ना आपला, तो उडीद वडा केलेला होता. तर ते म्हणले की नाही का, आता पोथीत आहे तसं, मग त्यांना अजूनही काय त्याच्या पलीकडे असलं तर काय सांगू शकत नाही का नाही. तर मग ते उडीद वडा मागायला गेले. गुरु म्हणले जा त्यांच्याकडून उडीद वडा घेऊन ये, मला लय आवडले. आता गुरुने सांगितलेलं आता काही असो पण ते करणंच आहे का नाही. आणि मग ते गेले गोरक्षनाथ. ते म्हणले की मला, माझ्या गुरुला आहे ना, मला वडा मागितला अजून एक. ती म्हणली आत्ताच एवढं दिले सगळं, परत आला मागायला, मी नाही देणार म्हणला. तर ते म्हणले की माझ्या गुरुच्या आज्ञा आहे, मला तुम्ही काही मागा मी द्यायला तयार आहे, मला पण वडा पाहिजेच म्हणले. तो वड्याच्या बदल्यात तुम्ही काही मागा मी द्यायला. हा, काही मागा मी द्यायला तयार आहे. मग ती म्हणली तुझा डोळा काढून दे. आता माणूस आहे का म्हणतो काय तू देणार आहे, आता एवढं कुठं वाटतं का खरं तेव्हा. ते म्हणले तू डोळा काढून दे. मग तर डोळा काढून दिला त्याला. हो ना, गुरु भक्ती आहे ना. तिने गुरु भक्ती डोळा काढून दिला. आणि मग गुरुंकडे आल्या. गुरु म्हणले, दत्त महाराज म्हणले की काय केले. म्हणले तुम्ही सांगितलं होतं, म्हणजे ती परीक्षा बघत होते ते. वडा घेऊन ये म्हणून सांगितलं होतं ना. हा, गुरु आज्ञेचं उल्लंघन नाही करायचं. तर त्यांनी खरोखर डोळा काढून दिला होता गोरक्षनाथांनी. आणि मग तिथंच त्यांनी सांगितलेलं होतं ना तिला की नाही का, एकीला भिक्षा मागायला गेले त्यावेळेला त्यांना पण सांगितलं होतं. तेव्हा गोरक्षनाथच उखंड्यात जन्मलेले आहेत ना. ते नाही का, ते हे फेकून दिलं होतं, तिने उदी दिलती एक जणीला, मूल नव्हतं होत नाही का. तर ते त्यांनी सांगितलं. तर ती म्हणली, त्या बाईंनी सांगितलं, म्हणली असलीच उदी बिदी घेऊन पोरं होतात का, तवा तिने दिली उखंड्यात फेकून. मग ते तिथंच नाही का झालं. दिल्यानंतर तिथं ते नाथ जन्मले. हा, तिथंच म्हणजे त्यांचा म्हणजे ह्याच्यात जन्मच नाही ना, त्यांचा गर्भजन्म नाही ना त्यांना कोणालाच. नवनाथांच्या एका पण नाथांचा जन्म नाही. ती असेच म्हणजे कोण हातीच्या कानातून, मगरीच्या याच्यातून म्हणजे असे जन्मलेले आहेत. कारण अहो त्यांनी नाही का, त्यांनी सांगितलं की त्यांचा शिव अवतार होता ना, त्यांचे सगळ्यांचे शिव अवतार आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना गर्भ भोग नाही ना, त्यांना गर्भात नाही ना. नाथपंथातील आहेत नव्हते. हा, त्यांना गर्भ हे नाहीये, त्यांना असेच जन्म झालेले आहेत त्यांचे नाही का, अवतारातून. हो ना, ते पहिलेच ना. अहो ते सगळे अवतारीचे, फक्त डबल अवतार घ्यायचा म्हणून नाही का. आता कसं आपण कपडे बदलतो नुसतं, तसं प्रत्येक त्यांचं ते तसं झालेलं आहे ना, अवतार बदलले फक्त नाही का. हो ना. तसं म्हणलं तर जे शंकराचा अवतार आहे सगळे, एक नवनाथ सगळे शंकर अवतारातून पण वेगळे वेगळे नाही का, म्हणजे असे. हो ना. त्यांनी नंतर आपल्या जनकल्याणासाठी घेतलेला जन्म. हा, जनकल्याणासाठी. आणि भिक्षा वगैरे काय ते मागायची, त्यांना काय गरज होती. पण आता हे लोकांच्या समस्या तरी कुठून सोडल्या त्या. आणि आता त्याच्यासाठी खरोखरची भक्ती नाही राहिली. आता खरोखर भक्त राहिले नाही, भोंदू बाबा झाले सगळं वाटतं. तिकडे भोंदू बाबाच भरलेले. असं त्यांनी आता समजा त्यांनी केलं होतं. आता ह्या पृथ्वीतला खरोखर देवाला तरी विश्वास कुणाचा बसणार आहे सांगा ना मला. हो ना, ज्याने देवावर विश्वास ठेवला त्यालाच तो चमत्कार होणार ना, कोणाच्या पण. नाही आता नाही होणार. आता हे सगळं खोटं झालं सगळं. लय विचित्र बाबा, लय विचित्र चाललंय बापरे. हो ना. सीमा नाही राहिली बाबा. मला काल परवा दिवशी एका ताईंनी फोन केला होता आणि मला म्हणाल्या की स्वामींची सेवा जर घ्यायची असेल आपल्याला कोणत्या अडचणीसाठी तर पैसे लागतात का. तर मी म्हटलं नाही लागत पैसे. तर म्हटल्या एक दादा होते, म्हटलं त्या म्हणल्या एक दादा स्वामी सेवेकरी होते, तर मी त्यांना फोन लावला, त्यांचा स्क्रीनवर नंबर होता, ते स्वामींविषयी खूप बोलत होते. म्हटल्या मी फोन लावला त्यांना की मला सेवा पाहिजे म्हणून. तर त्याच्या बायकोने लगेचच म्हटली की पहिल्यांदा तुम्ही पैसे जमा करा, काहीतरी 450 का 500 रुपये मागितले. अगोदर पैसे जमा करा आणि तुमची सेवा तुमच्या त्या मेसेजद्वारे पोहोचवली जाईल तुम्हाला. अरे बघितलं का, आता बघा आता काय त्या सेवेला लागणार आहे. आणि त्या ताईंनी मला फोटो सुद्धा त्या दादांचा पाठवला. पण आता काय करायचं, आपण
शेवटी स्वामींनाच काय ते योग्य तेच करतील. नाही 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 नाही, आपण नाही काय बोलायचं, त्यांना काय बोलायचं ते बोलतात ते आपण नाही उशिरा. बोलू शकत, तशी लोक खूप पोचलेली असतात अहो, आणि आपण बोलणार तरी काय. नाही 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 नाही, आता आता तर तसंच पडलं नाही. जे आता स्वामी शिक्षा देते त्यांना ते हो ना. बरोबर आहे. मी म्हटलं की ताईंना, हं. तुम्ही कोणाला सुद्धा 1 रुपयाही देऊ नका. फोन कट करून टाका. जर त्यांचा फोन आला नंतर, पैसे काय देऊ नका. तुम्हाला जमेल ना ती स्वामींची सेवा करा. मनापासून करा, श्रद्धेने करा, विश्वास ठेवा. चमत्कार 100% होणार. नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ नामस्मरण आहे, बाकी काहीच नाही. 2 उदबत्त्या त्यांना लावा. सांगितलं ना, स्वामी चरित्राचं करा, ग्रंथाचं 3 अध्याय वाचा, तारक मंत्र म्हणा, नामस्मरण होता होईल एवढं जास्त करा. हा. सांगितलं त्यांना, पण अशी लोक काय काय फसतात हो, हे मला सांगायचं होतं. लय फसतात अहो लोक. लोक त्या बनवलेले. हो ना. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव होता ताई. आणि ऐका ना ताई, तुम्हाला नाव सांगायचंय का नको? ऐका ना, नाव सांगू? नाहीतर मग आपला जिल्हा तालुका काय सांगायचं असेल तर. सांगा. अशी सेवा म्हणजे नाही का, म्हणजे नामस्मरण आणि नुसती आपली डोळी सेवा जरी केली ना आपण, तरी हे सत्य आहे की 100% देव अनुभव देतो. आणि आपण कितपत विश्वास ठेवतो महत्वाचं जास्त आहे. हो ना, हो ना. विश्वासावरच खरे चमत्कार होत असतो ताई. त्यांनी सांगितलंय नको डगमगू, पण समजा मी पण आहे. ते काय करतात, आता थोडंसं वारं आलं तर आपल्याला कळणार नाही की ह्या झाडात किती ताकद आहे. हो ना, हो ना. ते एवढं वायदळात सोडतात, प्रपंचिक सगळ्या शारीरिक व्याधीतून सगळ्यातून परीक्षा देतात. आता ते कसं म्हणले, ते नाही का म्हणले दादा आता की माझी शेवट मरेपर्यंत परीक्षा चालूच होती, म्हणजे मला पॅरालाइज होईना पण झालं म्हणजे तरी परीक्षा. साहजिकच आहे ना, ते दादा बोलले की मी एवढी सेवा केली, शेवटी मला पॅरालाइज झाला. हे आपले हा भोग म्हणजे होते, आणि म्हणाले मी एवढं देवाशी भांडलो, सगळेच देवाशी भांडलो, पण माझे हा भोग आहेत ना, ते माझ्या नंतर लक्षात आलं की माझे भोग मलाच भोगायचे आहेत म्हणून. मी देवाला भांडलो तरी पण माझी मी भक्ती करणं सोडणार नाही. ते एकदा वाचाय बसले ना तर 4-4 तास कंटिन्यू पुस्तक ग्रंथ वाचत असतात. आणि मग बरं का आम्ही तिथं पोहोचलो, मठात गेलो नाही का, हा. आणि त्या ताई म्हणल्या 1 सेकंदाचा फरक झाला असता ना, त्या कारणे ना. आता बघा तुम्हाला मी खरं सांगते बरं का हो, त्यांना सांगायचे तात्पर्य की ते दादा एवढे ते म्हणले खरोखर मी ग्रंथ वाचले, एवढे इतक्या वर्ष मी देवाची सेवा केली, मला मान्य आहे, ठीक आहे बाबा सगळं त्यांच्या पद्धतीने त्यांनी केली, पण मी 5 वर्ष मला पूर्ण व्हायच्यात बरं का हो. तर मी एकही ग्रंथ वाचलेला नाही. ज्या तोंडातून मुखातून जात होतं फक्त दिगंबराचा नामस्मरण करून मी एवढे ग्रंथ वाचलेले. महाराजांचे गुरु किती झाले, नवनाथ पोथी, म्हणजे हे सगळं स्वामी चरित्र, ह्याचं तर काय अंतच नाही लागणार. मी किती वेळा जसं मला जमन तसं मी करते. मला सांगायचं एवढंच की तुम्ही सोवळं लावू नका आणि कुणाच्याही ह्याला भाळू नका. स्वतःहून तुम्ही स्वतःची ताकद लावून नामस्मरण करा. ते कुठेही करा, कसंही करा, खरोखर हे सत्य स्वामी आपल्या बरोबर पाठीशी असतात. आणि फक्त आपली वासना आणि मन ताब्यात ठेवलं की सगळं काही ते देव मिळतं. देव इतकी परीक्षा घेतो ना, अक्षरशः अंगावर कापड नाही ठेवती. ते खरोखर जर बघती, त्यांनी नाही का म्हणलं ते विंचवाला, साध्या तू झोपत चावलेल्या विंचवाला भेट होतं, तू कसला काय तुझं बघती आता ती नाही का त्यांनी सांगितलं स्वामी चरित्र मध्ये आहे. हा, स्वामी चरित्रामध्ये सांगितलेलं हे खरंय, हे खरं खरंय, खरं. आपण मग काय केलं, आम्हाला ती पाहुणी तिथे त्या मठात भेटली. ती म्हणली प्रहरी सेवा तुम्हाला द्यायला सांगते, आणि ती स्वतःहून म्हणली अहो कसं शक्य झालं, म्हणजे अहो ती बाई इतकी आगावी, बोलून देत नाही कुणाला, किती बी सेवेकरी असू दे नाही तर काय असू दे, ती बाई बोलून देत नाही. तुमचं कसं काय मांडलं, कशी काय तुम्हाला सेवा भेटली मलाच कळलं नाही म्हणली बाई. माझा सुद्धा विश्वास बसा की ती बाई कशी काय तुम्हाला हा म्हणली म्हणून. बरं ठीक आहे म्हणलं, आता मला माझं मनोमन मला कळतच होतं की हे काय झालंय ते नाही का. मग ती आत्या काय म्हणल्या, आता प्रहरी सेवा झाली सगळ्याला, आता त्याला माझ्या घरी. म्हणलं नाही हो मी परत येईन, कारण त्यांच्या थोडा मुलाला प्रॉब्लेम होता, त्या माझ्याकडे घेऊन आले होते. कारण त्यांना असं सांगितलं होतं डॉक्टरने, तुमच्या मुलाला घरी न्यायचं नाही, म्हणजे ते मेंटल झाले करीत होत असेल. तुमचा मुलगा जर घरी न्याला तर जास्त असं त्रास देईल. तर मी त्यांना काय सेवा दिल्या होत्या, काय केलं हे मला नाही माहिती, पण त्या म्हणल्या मी एवढं सांगितलं होतं, म्हणलं तुम्ही जर एवढी खरोखर स्वामींची सेवा केली ना, तुमच्या मुलाला घरी घेऊन या, परत दवाखान्यात न्यायची वेळ पडणार नाही. म्हणजे मनोरुग्ण असं हॉस्पिटल तिकडे पिंपरी तिथं होतं, तर त्या डॉक्टरने ठामपणे सांगितलं होतं की तुमचा मुलगा घरी आणू नका.
हा हा तर मी सांगितलं त्याला की तुमचा मुलगा घरी घेऊन या. मी नाही सांगितलं, जे स्वामींनी सांगितलं ते मी बोलले नाही का. हो ना. मग त्या मला त्या दिवशी तिथं भेटल्या. त्या जर 5 मिनिटं फक्त त्या पुढे जात होत्या तर आम्हाला हे बाकीचं काही घडलं नसतं. मग त्यांनी आम्हाला घरी नेलं, त्यांच्या रिक्षा केली, घरी नेल्या, सरबत प्यायला दिला, एक चांगली साडी घेतली. स्वामींना म्हणलं इतकं सोहळं राहावं तुम्ही मला वाचव. हो ना. हो ना. अहो ते काय माणूस नाही, त्यांनी सांगितलंय मी दिलं तर कल्पनेच्या पलीकडचं पण देऊ शकतो, इतकी ताकद आहे त्यांच्यात. फक्त आपलं मन आणि आपलं इतकं आपला पण हात इतका सरळ ठेवायला लागतो ना, बास रे बास. खरंच लय सरळ ठेवायला लागतो. आणि हा. सरळ मन पावित्र्य. अशी कुणावर वेळ आली हे आली की आपल्याला त्याचं भान नाही राहत की त्यांनी आपल्याला हे नाही केलं ते नाही केलं, म्हणजे नाही का राग आला तरी तेवढंच निवळून जातो. ही हो गोष्ट ना. खरी. आणि नामस्मरण ही लय मोठी ताकद आहे बरं का. हो मला ना. हेच हो. सांगायचंय. हो ना. प्रत्येक भक्ताला सांगते मी, अहो, किती बी संकट येईल. स्वामी म्हणतातच ना, जिथे जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे तिथे मी असेल. मग आता तुम्हीच विचार करा, जिथे स्वामींचं नाव घेतलं जाईल तिथे स्वामी असणारच आहेत ना हो. हे तुम्हाला काय सांगू आता. आता स्वामींनी परत एक तडाखा धरलाय माझ्यावरती. का? तू सगळ्या श्रीमंत व्यक्ती होशील, सगळ्या कुटुंबात तू लय श्रीमंत व्यक्ती होशील. मला हे स्वामींचे संकेत यायला लागले की माझ्या मनावर माझाच विश्वास कधी कधी बसत नाही. अरे वा. बरं झालं, कारण स्वामींनी काहीतरी तुमच्यासाठी नियोजन केलं असेल ना ताई. कारण मला एक अनुभव स्वतःचा सांगते तुम्हाला. माझ्या मिस्टरांचा स्वतःवरून अनुभव इतका आलेला आहे हं. की ते आज जर मला कुणं म्हणलं तर ते मला इतकं क्रोध जायचं की प्रमाणाच्या बाहेर. आणि बघा ना मग काय झालं, ती मुलगी म्हणली होती ना मी नाही येणार मठात. हं. बघा हा. त्या मुलीचा फोन आला, मम्मी तू मठाच्या बाहेर थांब, मी पुरीला घेऊन तिथे येते माझी गाडी घेऊन. अरे वा. हा. आणि ह्यांना फोन केला की मुलगी यायची होती, ती मुलीची मुलगी, तुम्ही गाडी घेऊन या. ते तिथं गाडी घेऊन आलं. आमचं सगळं स्वामींनी सुख सगळं करून दिलं. आणि त्या नातीला पण घेऊन आले आणि हे पण आले आणि त्या गाडीत बसून सुखरूप घरी आलो. अरे वा. बघा केवढा प्रश्न. ज्या वेळेला मी जातानी 2 तास मला स्वामींनी वैतागलो. 2 तास मला घालवले माझ्या इथं माहिती आहे. हा? स्वामी कसं असतं बघा ना. हो ना. हो ना. काय करून घेतलं बघा. आता तुम्ही केवढं कोड अवघड होतं त्यांनी कसं कसं सोडवलं बघा ना. हो. हा? किती छान सोडत. आणि ते दोघंही म्हणलं आम्ही मठात नाही येणार. म्हणलं नाही आले तरी चालन. म्हणलं तुम्ही मला इथपर्यंत आलं. ती म्हणली की मी वसात खाल्लेलं आहे, मी येणार नाही. हे म्हणलं तू दर्शन घेतलं ना. म्हणलं घेतलं त्याच्या पलीकडचं. म्हणजे तुम्ही मांसाहार करून स्वामीचं दर्शन घेतो? नाही बाबा, मी मांसाहार 5 वर्ष झाले सोडून दिला. मग कोणी म्हणला तुम्ही मटण? मुलीला म्हणलं चल मठात तू दर्शन घेऊ आपण. हा. तर ती म्हणली अगं नको मम्मी, मी अंड खाल्लेले. हा. ह्यांना म्हणले, हे म्हणले मी तू घेतलं ना बस. हा म्हणले मग चल. म्हणलं आभारी आहे मग इथपर्यंत. हे स्वामींनी मी नाही जुळवलं म्हणलं हे सगळं. मग ते दोघंही म्हणले होते ना नको. ते दोघंही स्वामींच्या दारात सुखरूप आले. त्यावेळेला आमचं स्वामींचं माझी प्रहरी सेवा झाली, दर्शन झालं, माझा पाहुणचार झाला, मी चांगला थंड बिंड पेले बिले हे पण घ्यायला आले. ती पोरगी ती नात पण आमच्या संग आली. स्वामींनी सगळे एका 5 मिनिटात फक्त आधी परीक्षा घेतो हे सत्य. आधी परीक्षा जाताना नाही का ती म्हणली की नाही असं तसं. हे म्हणले मी नाही. आणि मग जाताना मात्र बुकिंग नव्हती होत, रिक्षा काहीच नव्हतं होत. आणि नंतर स्वामींनी येताना अगदी नाही का आनंदीच यायला लावलं परत नाही का. सुरुवातीला अडचणी आल्या पण नंतर लय अडचणी देतात स्वामी. काय अर्थच नाही. लय परीक्षा देतात घेताना, लय परीक्षा घेतात. स्वामींची लीला कशी आहे ना. ते नाही का एक अनुभव तुम्ही ऐकलेला आहे का हो? कोणता? की एकदा अशी समुद्राची ते नावची हे होतं. तर बापलेक हे ना नावत बसलेले होते. तर ती नाव आहे ना अशी डगमगायला लागली, पाण्यात बुडायला लागली. तर ती सगळी बाकीची घाबरली. पण हा नामस्मरण करीत होता. तो म्हणला की अरे म्हणलं तू सगळे एवढे घाबरल्या, सगळं हे झाले, तू का नामस्मरण करतोय? नाव मध्ये पाणी शिरले, बुडणारे आता. म्हणलं मी का घाबरू? म्हणला मला माझे स्वामी वाचवणार आहे. म्हणला मी नाही घाबरणार. म्हणला मला माझ्यातून सही सलामत सुखरूप मला स्वामी वाचवणार आहे. आणि ती नाव पलटी झाली.
पलटी झाली तर स्वामींनी त्याला आहे ना, स्वामींनी त्याला माणसं पाठवली, दुरी पाठवली, हे पाठवलं. नाही तो म्हणला मला स्वामीच आले पाहिजे न्यायला म्हणला. हा हा हा, ते एक गोष्ट आहे होतं, एक म्हणजे गाव पूर्ण बुडालेलं होतं असंच काहीतरी आहे ना. नाही नाव बुडालेली सांगितलं होतं त्याच्यात. हा. तर तो काय म्हणला, हा. समुद्रात नाव बुडली म्हणला, नाही मला देवच आला पाहिजे. देवाने कितीतरी माझ्या- वेळा हा, प्रयत्न हा. केलं. मी हा, ऐकलंय, तिथं तुम्ही आता तसं ऐकलं असेल, मी कसं ऐकलंय की हा. एका गावामध्ये पूर आला आणि हा. एक भक्त असा होता की तो देवाची खूप भक्ती करायचा आणि पूर आल्यामुळे गाव बुडालं आणि तिथपर्यंत वर चढावर बसतात ना लोक, गावाची चढ असेल तशा प्रकारे. सगळे येतं त्याच्यावरती. हा, मग गड आता पुढं काय जा. काही होड्या वगैरे यायला लागली आणि ती लोकांना घेऊन जायला लागली, पण हा म्हणाला नाही, मला माझे स्वामीच आले पाहिजेत नेण्यासाठी. हा, तर पुन्हा बरोबर. तो बुडला, हा. ती काही लोक गेली निघून, मग हा एकट्यासाठी नंतर हेलिकॉप्टर आलं. हा. हेलिकॉप्टर आलं तरी पण म्हटला नाही, मी नाही जाणार, माझ्यासाठी माझे स्वामीच आले पाहिजेत. आणि शेवटी हा. तोही बुडून गेला आणि बुडून मग गेल्यानंतर तो मेल्यानंतर तो म्हटला की मी मेलो, आता मी काय देवाला सुट्टी देणार नाही, मी एवढी सेवा केली, मग मला वाचवाय का बरं देव आले नाहीत. मग तो तिथं स्वर्गात गेल्यानंतर तिथं तो भांडायला लागला की मला तुम्ही न्यायला का आला नाही, मी आयुष्यभर तुमचं नाव घेतलं, मग तुम्ही का आला नाही. त्यावेळेस त्याने तिथं पुढून त्याला उत्तर मिळालं की अरे ती जहाज घेऊन होडी घेऊन येणारे दुसरे तिसरे कोणी नव्हतं, मीच होतो. आणि तुझ्या एकट्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन येणार कोण येणार आहे, तुझ्या एकट्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन. तरी पण आयुष्यात संघर्ष आहे ताई. हा? आयुष्यात संघर्ष आहे. आता आपल्याला वाटतं ते तरफाड. हा? तुमच्यावरूनच बघा ना, तुम्ही किती त्रासातून बाहेर निघाला ताई. लय अफाट. तुमच्या लय आयुष्यात संघर्ष. तुमच्या आयुष्याची वेगळी झुंज, मुलासाठी वेगळी झुंज. लय बेकार लय. मी तर म्हणते ना, काही जीवन दिलंय. लय बेकार. असू द्या. मी 2 दिवस आहे ना, त्या पोराचं आणि त्या आईचं बघून आहे ना, इतकी रडते स्वामींना. पण मी म्हणते स्वामी तुम्ही लय चुकीचं करता बाई. असे हे गाय वासरू आहे ना, ह्याला नव्हता धक्का लागून द्यायला पाहिजे. तेव्हा आता मोठं झाल्यावर आई मारणार होती आधी, पोर नंतर मारणारच होतं ना, हाय का नाही. म्हणजे असं ते एक वेगळी, त्याला एक वेगळं हे होतं. पण हे एवढं नव्हतं व चांगलं. आता शेवटी बघा त्यांचं नशीब, त्यांचं आयुष्य तिथपर्यंत असल्यानंतर आता काय तर जन्म होतून लगेचच मरतात, त्याला आता कोण काय करू शकणार आहे सांगा. हा, ते तर आहेच. काय ज्याच्या त्याच्या कर्माचे म्हणायचं भोग. हा, ते शेवटी कर्म. मला शेवटी स्वामींचा बोध तोच आला की शेवटी कर्म तिथंच केलेलं त्यांनी. जे कुठंतरी ताटातूट झाली त्यांच्या हाताने किंवा काहीतरी झालेल्या गोष्टी, त्या तुम्हाला माहिती आहे स्वामी सुट्टी कुणालाच नाही देत, हाय का नाही. देतात तरी. हो ना. नाही सुट्टी कोणालाच नाही. लागती पण आता वाजत नाही का. म्हणजे ते मी ज्या दादांचं बोलला त्या दादांनी बघा बरं आयुष्यभर भक्ती केली, शेवटी आहेच ज्याच्या त्याच्या कर्माची फळे. मग ते आणि ते पण त्याला बोललेत की नंतर काय केलं त्यांचं त्यांनी समजून हो घेतलं. ना. आपल्याला काय देव येणार आहे का समजून सांगायला, आपणच आपल्याला समजून घ्यायचं. मग मी आहे ना 2 दिवस लय माझ्या डोळ्याचं पाणी सुटलं नाही. ते काल तर मला ती पोरं म्हणत काय झालं, म्हणजे काय नाही ग, बस मला सर्दी झाली त्याच्यामुळे होते. आईला असं दाखवता येतात का तेव्हा. मी ना लय रात्री जागून लय केले, त्याच्यामुळे वाईट वाटतं की आपल्या जीवाला काय वाईट वाटले, त्याला कसं वाटलं असं नाही का. मग आपल्याला तर, मला तर लय वाईट वाटलं. मी तर पहिल्यांदा वाचलं ना त्याच वेळेस माझं डोळं पाण्याने भरलं होतं. म्हटलं बापरे. मी नंतर लगेच असं काय कोणाचं म्हणतं मी जास्त काय रील वगैरे बघत बसत नाही, असं काय कोणाचं. मी पण नाही कर्मची ना शेवटी. मग हे कुठंतरी ते त्यांना ते तिथं सांगितलेलं आहे. आपण नाही का गंगेत जातो आणि आपण पाप, हा झालं आमचं पाप धुतलं, पण ते नाही. वरती जाताना परत आपल्या डोक्यावरून पडतं ना पावसाचं पाणी. मग ते सांगितलेलं आहे तुम्हाला कर्म कुठंही जा, तुम्ही गंगेत धुवा कशात धुवा, कर्म तुमच्याच डोक्यावर परत येणार आहे. हो ना. आहे का नाही. बरोबर आहे. हो. मग तेच बरोबर तसं गंगेमध्ये जाऊन पाप धुवायचं, त्याचीच पाप होते वरून पावसाने तेच येते परत. मग ते कोणाच्या डोक्यावर पडतं, प्रत्येकाच्या डोक्यावर पडतं. बरोबर आहे. त्यावेळेला आपण मी काशी केली, एवढं डोंगर डोकं धुतलं पार बुचकुळ्यात नाही, ते परत तुमच्याकडेच वापरून ती वर जाणार आणि नंतर तुमच्याकडे येणार. चला, खूप सुंदर अनुभव होता, शेअर करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.